उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द झाले आहेत। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे। काही जणांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल होते असं रोहित पवार यांनी म्हटले। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। आजारी असल्यामुळे हे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे। दरम्यान काल वरळी डोममध्ये पार पडलेल्या बैठकीला देखील अजित पवार अनुपस्थितच होते। कालची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली। महिला आयपीएस सोबतच्या वादानंतर अजित पवार अडचणीत सापडले। कुरडू गावातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत फोनवरून संभाषण झालं होतं। याच वेळी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्याची धमकी दिली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला। कधी कधी एखाद्या ठिकाणची खरी परिस्थिती तिथले अधिकारी निदर्शनास आणून देतात असंही मुख्यमंत्री म्हणाले। अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल आधीच स्पष्टीकरण दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही। SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात। देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे। रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा। काय सांगतात ते आम्हाला? हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात। हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे। सत्तेने तुम्हाला नेता बनवलाय, तुम्ही लोकनेते नाही आहात। दरम्यान महिला आयपीएस सोबतच्या वादाच्या प्रकरणात अजित पवारांची मीडिया ट्रायल केली जात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर कुरडू प्रकरणात झालेला गोळ अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। याबद्दल स्वतः अजित पवारांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे। पण तरी सुद्धा जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की। मित्र पक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवकांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वानं कार्यवाही केली पाहिजे तर जास्त योग्य राहील। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असून सुद्धा सर्व काही आलबेल असतंच असं नाही याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्तानं आलाच असेल। रोहित पवारांना जर अजित पवारांच्या गटात गेले तरी माझ्या त्यांना शुभेच्छा। एकदा त्यांनी सरळ सरळ ट्विट केलं होतं, मग ते ट्विट डिलीट देखील केलं होतं। ते या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला देखील कळतं कोणाचा कल कुठे आहे आणि कोणाचा कल कुठे आहे। नेहमीच आपण बघतो की अशी प्रकरणं बाहेर आल्यावर का तर ते नॉट रिचेबल असतात किंवा ते आजारी असतात। बघू आता पुढे काय होतं। नाही, ते कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही, परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सहन करायची तयारी भाजपची आहे। IPS IAS अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं हा संदेश यातून गेलाय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। UPSC झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता। आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामधून निर्माण झालेली। दरम्यान कुरडू गावातला मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा जाहीर केलं। या प्रकरणात सरपंचांसह ग्रामसेवकांवर मुरुम चोरीचा तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापसह 20हून अधिक जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। पण जरूर बातमी ऐकल्यावर कोणीही आजारी पडलं तर माणुसकीच्या नात्याने आपण विचारपूस करतोच। म्हणजे मी आजारी पडले तर तुम्ही वाटल ना ओके ताई टेक केअर। तसंच मी सुनेत्रा वहिनींना एक छोटासा व्हॉट्सअप केला की टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली आहे की अजित पवारांना बरं नाहीये, तर गेट वेल सून माझ्या शुभेच्छा आहेत। हा मी त्यांना व्हॉट्सअप पाठवला।
नाही आता काय झालं हे तर कळू द्या. जर आराम डॉक्टरांनी सांगितलं असेल तर आपण कशाला लोकांना डिस्टर्ब करायचं अशा वेळेस. लोकांनी आराम करायला सांगितलं असेल, बघू वहिनींचं उत्तर आल्यावर कळेल.